हो रहा है, सेलिब्रेशन जो हो रहा है वो हो रहा है बिहार में। यहां पर आपके लिए 2000 रुपए का इनाम है। चौधरी सर, आप ही के शुभ हाथों से हम दे देंगे ये 2000 रुपीज। कंग्रेचुलेशन सरफराज एंड ऑल द बेस्ट फाइनल मैच के लिए। चलिए आगे बढ़ेंगे हमारे सेमीफाइनल नंबर 2 की तरफ, बढ़ेंगे कमेंट्री पैनल की तरफ। ओवर टू यू कॉम्बॉक्स। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। पहिला बॉल एकदा वाली आहे, फलंदाज करण मडवी जो गावठाणचा खेळाडू आहे उरण तालुक्यातून, आणि दुसऱ्या बाजूला टाकी गावचा खेळाडू चैतन्य पाटील मैदानामध्ये उतरला। आता तो स्ट्रायकिंग एंडला असेल चैतन्य पाटील। पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे, प्रिन्स ऑफ भिवंडी पहिलं षटक हाताळतोय, टाकतोय विवेक। शॉर्ट बॉल, हुक शॉट, डीप मध्ये फिल्डर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव तिथे मिळेल। चांगला थ्रो येतोय, सिंगलने खातं उघडलंय चैतन्य पाटीलचं। अनेक वेळेला आपण पाहिलंय गावदेवी गावठाण ज्याही वेळेला मैदानामध्ये उतरतो नक्कीच डार्क हॉर्स सारखाच खेळतो, कुठल्याही टीमला पराभवाचा धक्का देण्याची ताकद या टीमकडे, आणि हा तो खेळाडू करण मडवी। अनेक वेळेला 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केलाय। फुलर लेनचा बॉल होता, ड्राइव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, 2 फिल्डर धावतात बॉलच्या मागे, अडवला जाईल बॉल, तोपर्यंत 2 धावा करण मडवीच्या खात्यामध्ये जातील। अतुल दादा मडवी यांचा संघ गावदेवी गावठाण, 2 धावा ऍड होतील करणच्या खात्यामध्ये। करणच्या खात्यामध्ये भर पडते, 4 धावांवर पोहोचलाय संघ गावदेवी गावठाण। सेमी फायनल नंबर 2, रेड डेव्हिल्स नोएडा रायगड वर्सेस गावदेवी गावठाण, अशी ही लढत। शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच सजवलाय, 2 टप्पे घेत आता बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बॉल, आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय। 3 धावांचा प्रयत्न इथे केला जाईल आणि त्या प्रयत्नांना यश येतंय। 3 धावा ऍड होतील फलंदाजी करणारा संघ, आणि त्याचबरोबर करणच्या खात्यात स्ट्रोकसाठी जागा बनवली, चांगला बॅकफुट पंच दाखवला। बॅटचाही पंच चांगलाच होता, करणच्या चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली विशाल रॉय कडून। चैतन्य, फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला कव्हर ड्राइव्ह, अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। शेवटच्या क्षणाला खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, बिलाल राजपूत होता। अनेक शहरातले खेळाडू आता इथे खेळताना दिसतायत। ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधून पुढे आलेला संघ रेड डेव्हिल्स नोएडा। अर्पित चतुर्वेदी यांचा हा संघ आहे। अर्पित भाई नोएडा मध्ये गेल्यानंतर चांगलं प्रेम त्यांनी दिलं होतं, ढेर सारा प्यार उन्होंने नोएडा में जाकर हमें दिया था नोएडा क्रिकेट चैंपियनशिप में। थैंक यू अर्पित भाई, वेलकम टू महाराष्ट्र। ओ फुलर लेनचा बॉल, चांगली बॉलिंग विवेक शेलारची। विवेक शेलार देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील लेदर बॉल क्रिकेटचा सराव सातत्याने करत असतो। अव्वल दर्जाचं लेदर क्रिकेट तो खेळलाय। ऑफ स्टंपला फुंकर मारत बॉल गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये, त्याचमुळे विवेक शेलारचे दोन्ही हात डोक्यावर गेलेत आणि बॅक अँगलने आता तुमच्या समोर दाखवलं जातंय 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून। पहा किती जवळून बॉल गेलाय। षटक इथे पहिलं संपलंय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत, 9 धावा गावदेवी गावठाण। तर पहिलं षटक संपलंय, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा। 8,03,000 सबस्क्रायबर 70-70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झालेले आहेत, आणि 8 लाख झाल्यानंतर जे 3,000 सबस्क्रायबर वाढलेत, खरोखर त्यांचंही मनपूर्वक आभार। 70-70 स्पोर्ट्स चॅनल मध्ये, या दुनियेमध्ये आपलंही सहर्ष स्वागत, या फॅमिलीमध्ये आपलं स्वागत। अजूनही काही प्रेक्षक असतील, नवीन असतील तर नक्की सबस्क्राइब करा 70-70 स्पोर्ट्सला। आशिक अलीच्या विरुद्ध एक वेगळा प्रयत्न होता करणचा। आठवण झाली मला इंग्लंडचा भूतपूर्व कॅप्टन ऑइन मॉर्गनची, असे स्विच हिट रिव्हर्स स्वीप तो मारायचा, परंतु इथे बीट केलंय। चांगला बॉल दोन्ही पायाच्या मधून सर विकेट कीपरच्या हातात।
केरळचा हा गोलंदाज केरळमधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. अप्रतिम गोलंदाजी करतो. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील विकेट कीपर करतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट. आणि इथे जर डायरेक्ट हिट होतात तर क्रुशियल असतात. काम झाल्यासारखं वाटतंय. प्रथम दर्शनी मला तर नक्की वाटतंय की फलंदाज इथे बाद असू शकतो. शकतोच्या समोर प्रश्न चिन्ह आणि आता त्याचं उत्तर टीव्ही अंपायर देतील. बॅट्समनलाही माहिती आहे ऑलमोस्ट. शांतता मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण आहे करण बडवी खूप महत्वाचा खेळाडू आहे. OUT आउट. ते वाटलंच होतं. त्यालाही वाटलं होतं, बॅटरलाही वाटलं होतं आणि विशेष म्हणजे मलाही. कारण बॅट हवेत आहे. त्या लाईनच्या भरपूर मागे फलंदाज करण आउट होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतोय गावदेवी गावठाणला. फॉलो थ्रू मध्ये पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये. आशिक अली सारख्या उंचपुऱ्या गोलंदाजाला एवढे काही सोपं नव्हतं हे काम. कारण त्याच्याकडे उंची आहे, लगेच खाली वाकणं, जमिनीलगतचा बॉल अडवणं, पकडणं, फेकणं, या सगळ्या क्रिया क्षणार्धात केल्यात त्याने. मी मगाशी देखील उल्लेख केला होता 8,03,000 सबस्क्रायबर. त्याच्यावर अजून 309 सबस्क्रायबर पूर्ण झालेत 70 स्पोर्ट्सचे. चॅनलवर नवीन आहात, फॅमिलीमध्ये नवीन आहात, युट्यूबच्या दुनियेत नवीन आहात, तर अशा अनेक स्पर्धा पाहायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल. प्रथमेश मात्रे, पिट्टू या टोपण नावाने या खेळाडूची ओळख. साऊथ गोवा प्रीमियर लीग मध्ये मागच्या हंगामामध्ये काय खेळला होता प्रथमेश. भन्नाट बॅटिंग त्याने केली होती गोव्यामध्ये जाऊन. सध्या महाराष्ट्राचं क्रिकेट देखील तो गाजवताना दिसतोय. लेफ्ट हँडेड बॅटर म्हटल्यानंतर चर्चा त्याच्याही नावाची होते. आणि आता आपण पाहतोय प्रोटेक्टिंग गिअर आलेले आहेत. डोळ्यावरचं आवरण, चेहऱ्यावरचं आवरण, वेस्टर्न, आणि ते घालूनच काही खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी किरण पवारला पाहिलं, आता तुम्ही प्रथमेशला पाहाल. मगाशी तुम्ही अक्षय पवारला पाहिलं. आशिक अली बॅकफुटला जात असताना पंच केलाय. शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नदीम धानोरी राजस्थानचा खेळाडू. डॉट बॉल. आणि हे कल्चर आहे टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर. संस्कृती, वेगवेगळ्या राज्यातून शहरातून खेळाडू येत असतात. तिकडचं कल्चर आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांना आपण भरपूर प्रेम देत असतो. महाराष्ट्राची संस्कृती त्यांना शिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि ते देखील इथे येऊन ऍडजस्ट होतात. फुलर लेनचा बॉल, बैठक, घुटना टेक, तमाशा देख. बॉल सीमारेषा पलीकडे चैतन्य पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. संस्कृती आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला वेगवेगळ्या राज्यातून शहरातून हे खेळाडू येतात. केरळचा खेळाडू समोर गोलंदाजी करतो आणि टाकी गावचा खेळाडू चैतन्य पाटील उरण तालुक्यातला खेळाडू महाराष्ट्राचा टोला इथे दाखवतोय. मोठा फटका, चांगलं टायमिंग, 6 धावा वसूल केल्यात. परत एक वेळा आशिक अली तयार. पलटवार होईल का? वेगवान बॉल, अंपायरचा सिग्नल वाईट, दिशा खराब, एक्स्ट्रा रन मिळेल हा दबाव आहे त्या षटकाराचा. एक षटकार आला, त्याच्यानंतर वेगाने गोलंदाजी सुरू झाली. लेग ब्रेक बाहेर निघाला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 रन 16. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना समोर चैतन्य पाटील. फुलर लेनचा बॉल होता, स्लिप ठेवली आहे आणि आता तो पलटवार केलाय. केरळच्या गोलंदाजाने विकेट मिळवली आहे. चैतन्यची फ्लाय स्लिप मध्ये सिकंदर भाटी एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि या चषकासाठी विशेष असे सहकार्य लाभलेले आहे ते म्हणजे रावेत किवळे भागातील वेज प्रेमींसाठी जे वेज प्रेमींचं नेहमी आवडतं रेस्टॉरंट हॉटेल राहिलेलं आहे म्हणजेच हॉटेल तक्ष, जे वेज खवय्यांसाठी अतिशय आवडतं ठिकाण आहे.
हॉटेल तक्ष तुमचं विशेष आभार की तुम्ही आमच्या या टुर्नामेंटसाठी आमच्या या चषकासाठी विशेष तुमचं जे पण योगदान आहे ते दिलं. पुन्हा एकदा संपूर्ण कमिटीकडून तुमचं मनापासून आभार. लॉस ऑफ 2 विकेट. दुसरी विकेट गमावली. नवीन फलंदाज दुतुमचा परेश ठाकूर फलंदाजी करताना दिसेल. 360 हाई आहे, चांगला फिरतो, बॉलवर चांगले चांगले प्रहार करतो. आशिक अली मात्र बॉल जास्त जोरात फिरवतोय. आई फिरकीचा जादूगर आहे. एक षटकाराला तरी देखील 7च धावा त्याने खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. 16 रन. आल्या आल्या पहिलाच बॉल फिरवलाय समोर. विवेक मागे धावला आणि झेल ड्रॉप. चांगला प्रयत्न. नो डाऊट विवेकने काय डिस्टन्स पार केलंय. ही फिटनेस आहे, हा फिटनेसचा दर्जा आहे, स्टँडर्ड आहे. तुम्हाला जर लेदर क्रिकेट खेळायचं असेल तर तो स्टँडर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे, तो फिटनेस मेंटेन करणं गरजेचं आहे. लेग ब्रेकला हवेत खेळला विवेक. मिड ऑफ पासून लॉंग ऑफ पर्यंत धावला आणि शेवटी कॅच ड्रॉप. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले समाप्त. टीमची धावसंख्या 17-2. गावदेवी गावठाण 17 लॉस ऑफ 2 विकेट. येस डीजे. सतरा धावा. डीजे वादक देखील थोडेसे बिझी आहेत. स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम स्टँड मध्ये पहा, काय गर्दी आहे. थंडीची लाट संपूर्ण महाराष्ट्रात आहे. स्वेटर, मफलर, कानटोपी घालून सर्व प्रेक्षक क्रिकेट या खेळाप्रती तो आदर दाखवतात. मोठ्या संख्येने येत आहेत कारण आपल्या जवळच्या खेळाडूंना पाहण्याची एक संधी मिळते. आमचा मुख्य व्यासपीठाचं दृश्य. माता भगिनी मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत. आज मराठी चॅनेलवरच्या मालिका बंद पडल्या असतील, TRP घसरला, कारण आमच्या सर्व माता भगिनी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ओ वेगवान बॉल. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. गोलंदाजी करत असताना सुरेश नाथ. अँगल पहा. राऊंड विकेटने कोण बनवत असताना काटकोन, त्रिकोण या सगळ्या गोष्टी तुम्हाला 10वीत शिकवल्या जातील, परंतु दृष्टिकोन हा शिकावा लागतो. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. धडपडला, फिरला, बॉलही फिरला. सुरेशनाथचा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत आता सुरेशनाथने. हा चांगला लेग कटर पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला सरळ विकेट कीपरच्या हातात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे टाकत असताना सुरेशनाथ. टीमची धावसंख्या 17. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. एक्सपिरियन्स आहे सुरेशकडे. त्याचा चेहरा तुम्हाला सांगतोय किती उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत. फुलर लेनचा बॉल होता, मागचा लेग कटर होता. आता कुठेतरी वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव इथे मिळते. फलंदाज परेश ठाकूरच्या खात्यामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 18 धावा. 15 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा. टीम गावदेवी गावठाण आणि आता प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला. आता बॅटल चांगलं रंगेल. सुरेश नाथ वर्सेस प्रथमेश मात्रे. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. फील्ड मध्ये थोडासा बदल होतो. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आतमध्ये आणलाय आणि कव्हर्स डीप मध्ये ठेवलाय. लॉंग ऑन ठेवलाय, मिड विकेट ठेवलाय. थर्ड मॅन आहे. ओ अपील. अपील होते, स्ट्रॉंग अपील. पंचांनी ती नक्कीच फेटाळून लावली आहे. DRS ची मागणी आणि मलाही तीच अपेक्षा होती की कुठेतरी DRS साठी जातील गोलंदाजी करणारे टीमचे कॅप्टन आणि तसं झालंय. एक DRS आहे, त्याचा वापर LBW साठी DRS घेतलाय. नॉट आउटचा निर्णय दिलाय. त्याचं कारण आहे पिचिंग आउटसाइड लेग स्टंप आणि त्याचमुळे हा रिव्ह्यू गमावलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमने. एकच रिव्ह्यू आहे, त्यामुळे
नो मोर रिव्ह्यू. आता बॉलिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू दिला जाणार नाही कारण त्यांनी तो रिव्ह्यू गमावलाय. सुरेश पुढचा बॉल घेऊन. ओ हेलिकॉप्टर स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर नाहीये, काळ्या पडद्यावर बॉल चाललाय, एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे, परंतु तिथला खेळाडू सांगतो की हा षटकार आहे, ही खेळाडू वृत्ती आहे आणि तिथे खेळाडू होता पवन केने. नक्कीच खेळाडू वृत्तीला दाद दिली पाहिजे. हाय तो षटकार. ही इमानदारी. क्रिकेटचा खेळ तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवतो. स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप महत्वाची असते. कुठल्याही खेळाच्या प्रती आदर भावना दाखवणं गरजेचं असतं. फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक करत असताना ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय, 2 फिल्डर आहेत, बॉल अडवला जाईल तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. विशाल रॉयने हा बॉल थांबवला. 2 धावा ऍड होतील परेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या षटकारानंतर 2 धावा. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपला. 27 रन, 27, लॉस ऑफ 2 विकेट. 3 ओव्हर का खेल समाप्त. 27 पर 2. टीम गावदेवी गावठाण. वरुण एस पाटील युवा नेतृत्व कोणगावचं 70-70 आणि कोणगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित ग्रामीण धमाका बिग बॅश 30 डिसेंबर पासून ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडी येथे रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. 70-70 वर थेट प्रक्षेपण होईल आणि 2 तारखेला विसरू नका, 2 जानेवारीला एक मोठा सामना आहे. ग्रामीण स्टार विरुद्ध गुजरात स्टार. ग्रामीण स्टारचा कॅप्टन भावेश, गुजरात स्टारचा कॅप्टन बंटी पटेल. म्हणजेच महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशी लढत पाहायला विसरू नका. परंतु हे ग्रामीणचे स्टार खेळतील. प्रेक्षक राजांना विनंती आहे, आपण ज्या टू व्हीलर बाईक गाड्या एंट्री केल्या प्रवेशद्वारापाशी ज्या लावलेल्या आहेत ना, ज्यांच्या असेल त्यांना विनंती असेल त्यांनी त्या थोड्याशा बाजूला घ्या. या ठिकाणी या स्पर्धेसाठी मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभणार आहे. मान्यवर काही क्षणामध्ये या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्यामुळे विनंती असेल सर्व प्रेक्षक राजाला, ज्यांची टू व्हीलर बाईक त्या ठिकाणी असेल ना ती साईडला काढून घ्या. अन्यथा एखाद्या गाडीला जर खर्च निघाला तर तिथे मात्र आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाहीये. प्लीज विनंती आहे. O2 कॉम्बॉक्स. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अंपायर बरोबर बॅटिंगचा आहे ना. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू वाईट बॉल साठी. वाईट बॉल आहे म्हणजेच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू रिटेन झालाय. त्यांच्याकडे एक रिव्ह्यू शिल्लक आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमकडे एकही रिव्ह्यू नाहीये. तर व्हाईट बॉलचा निर्णय. 1 धाव मिळेल एक्स्ट्रा मध्ये. 28 धावा झाल्यात. आशिक अली व्हाईट बॉल टाकल्यानंतर परत तयार. बॅटचा स्विंग चांगला आहे. बॉल हवेत आहे. पवन केने कॅच ड्रॉप. पवनने हा झेल सोडलाय. जीवदान मिळतंय प्रथमेश मात्रेला आणि आता ओव्हर स्टेपिंग चेक करायचंय. आता हा अंपायरचा रिव्ह्यू आहे बरोबर. हा ते सांगत चला. हा अंपायरचा रिव्ह्यू आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक करायचा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला ओव्हर स्टेपिंग चा नो बॉल आता इथे चेक केला जाईल. ओ स्टेपिंगचा नो बॉल इथे चेक केला जातोय. नो बॉल आहे त्याच्यावर झेल सोडलाय.
म्हणजे भरपूर धावा आता ऍड होतील. आणि नो बॉल का दिलाय याचं कारण आहे तुमच्या स्क्रीनवर. बॉल डिलिव्हर करत असताना शूजचा तो मागचा भाग नक्कीच त्या वाईड लाईनच्या मागे असणं गरजेचं असतं, परंतु तो जास्त पुढे आहे त्यामुळे नो बॉल आहे. त्याच्यावर एक धाव घेतली म्हणजे 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 30. आणि आता नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तर पुढील बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आता फ्री हिट फलंदाजीसाठी. माफ करा, परेश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. प्रथमेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. खूप मोठी संधी आहे. स्ट्राईक चेंज झाली त्याच्यामुळे फिल्डिंग चेंज केली जाऊ शकते आणि ते केलंय. पुढचा बॉल घेऊन आशिक अली समोर परेश. चांगलं बॅटल. हा बॉल सोडून दिलाय. फ्रीडचा बॉल होता. पंच पाहतायत हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येईल. खेळायला पाहिजे होता असं प्रत्येक प्रेक्षकाचं मत असेल, कारण हा बॉल सोडल्यानंतर पडल्यानंतर आतमध्ये आलाय. हा रॉंग वन आहे आशिक अलीचा. लेग ब्रेक तर चांगला टाकतोच. हा त्याचा ऑफ ब्रेक म्हणजेच रॉंग वन दुसरा त्याने हाताळलाय. आशिक अली पुढचा बॉल घेऊन आता राऊंड विकेटने गोलंदाजी करताना दिसेल. फलंदाज परेशच्या समोर. वेगाने टाकलाय. बॅट जोरात फिरवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत मिड विकेट पर्यंत येत आहेत धावत. स्क्वेअर लेग पासून चांगला झेल तिथे पाहायला मिळतोय. बिलाल राजपूत कडून फलंदाज बाद होईल. परेश ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडू दुसऱ्या बाजूला आपण इमाद इल्लूला देखील पाहिलं असेल. इमाद इल्लूची बॉलिंग आणि आशिक अलीची बॉलिंग खरोखर हे मातब्बर खेळाडू आहेत. चर्चेतले खेळाडू आहेत. लेग स्पिन खूप चांगले टाकतात आणि लगेचच त्यांनी ओळखलं की कुठेतरी राऊंड विकेट गेला. ऑन साइडला प्रोटेक्शन जास्त दिलं आणि जसा बॉल फिरला तसा बाउंड्री लाईनच्या आतमध्येच झेल टिपला गेला. परेश परततोय. आता नवीन फलंदाज अमित नाईक फलंदाजी करताना दिसेल आणि नेहमीच रेड कॅप घालून हा खेळाडू खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरत असतो. आल्या आल्या हेच दृश्य तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. पहिले त्याची कॅप तो ठीक करतो. प्रत्येक खेळाडूची एक वेगळी ओळख असते. बॅटला किस करतो आणि मग खेळण्यासाठी सज्ज होतो. असा अमित नाईक खेळण्यासाठी तयार. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला थॉमसने. तिथेही डिरेक्ट हिट झाला परंतु आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळालाय. फलंदाज प्रथमेश 2 धावाने खातं उघडतंय. अमित नाईकचं टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. हा देखील रॉंग वन होता. पडल्यानंतर आतमध्ये आला. दोन्ही बाजूला बॉल वळवतोय भूलभुलैया गोलंदाजीतला आशिक अली. 32 ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावर असताना 32-3. काल अगदी मध्यरात्री सुपर ओव्हरचा थरार तुम्ही पाहिलाय. आज दुसरा सेमी फायनलचा सामना इथे रंगतोय. संदीप भाऊ गोजगे, सनीदादा हापसे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आशिक अली पुढचा बॉल घेऊन. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर संधी होती आणि आता परत एक वेळा चेक केलं जाईल. ऑन फील्ड अंपायर सांगतायत टीव्ही अंपायरची मदत घेतलीये. फ्रंट फुटचा नो बॉल चेक करा.
तर इथे नो बॉल चेक केला जाईल. ओव्हर स्टेपिंगचा आहे का याच्यासाठी ऑन फील्ड अंपायरने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. या बॉलच्या अगोदर धावा झाल्या होत्या 32-32. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे असं कळवण्यात आलंय आणि त्याचं हे कारण बॉल बरोबर योग्यरित्या डिलिव्हर्ड केलाय त्याच्यामुळे तो डॉट बॉल असेल. टीमची धावसंख्या 32 आहे. 32. चौथ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 60-65च्या आसपासचं लक्ष सेट करावं लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी गावठाणला. या मॅच मध्ये अमित नाईक आणि प्रथमेश ज्यांच्याकडे अनुभव आहे प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याचा. शॉर्ट बॉल पुल केलाय. बॅटचा दणका दिलाय. आशिक अलीच्या गोलंदाजीवर दिलाय बॅटचा दणका आणि स्वर्गातून टाळ्या वाजवतायत रंभा, उर्वशी आणि मेनका. षटकार. आता बॉलच गायब झालाय. हा दणका एवढा मोठा होता की स्वर्गातल्या रंभा, उर्वशी, मेनका यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्याच्यानंतर हा बॉलच गायब झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर षटकाराच्या मदतीने पुढे जाईल. टीमची धावसंख्या वाढते. धावा झाल्यात 38. नाव त्याचं अमित नाईक आहे. बॉलवर केलाय त्यांनी सर्जिकल स्ट्राईक आहे. षटकार वसूल केलाय. तुम्ही पाहताय स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक 2024 हा महासंग्राम. संदीप भाऊ गोसगे आणि त्याचबरोबर सनीदादा हापसे मित्र परिवार यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. पहिलंच पर्व, यात सर्व वेगवेगळी मेजवानी. 2 गाव 1 संघ, तालुकाने गटामध्ये स्पर्धा. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट. वेगवेगळा तडका या स्पर्धेला त्यांनी दिलाय आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यश संपादित केलंय. संदीप भाऊ गोसगे आणि त्याचबरोबर सनीभाऊ हापसे मित्र परिवाराने. बॉलची मागणी अजून केली जाते, त्याची पूर्तता होईल. लगातो 670 स्पोर्ट्सचा हा बॉल वापरला जातोय आणि काय मोठा फटका होता आशिक अलीच्या या ओव्हरमध्ये. काही नो बॉल, वाईड बॉल, त्याच्यानंतर डबल, एक विकेट आणि त्याच्यानंतर षटकार. एअर स्ट्राईक केली अमित नाईकने. दुसरा सेमी फायनलचा महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल करीम 11 मधुबनी बिहारच्या विरुद्ध. या मॅचच्या नंतर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. हृदयाच्या अंतःकरणापासून तुमचा आभार. तुम्ही या स्पर्धेला पसंती दिली, डोक्यावर घेतलं अक्षरशः या स्पर्धेला. आशिक अलीचा हा बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीप मधून स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतात. एका धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घ्यायची होती प्रथमेशला, थांबवलं अमित नाईकने. चांगला निर्णय. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा झालेल्या. 39. टीम गावदेवी गावठाण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत सुधीर भाऊ साळुंके, केवळेगावचे असणारे भाजपा नेते आणि त्यांच्या समेत किरणदादा काळे, सन्माननीय सचिन भाऊ राऊत, महेश दादा राऊत हे सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपण आता नक्कीच एक जय घोषाचा नारा करणार आहोत. एकदा प्रेक्षक राजाला विनंती असेल, माझा आवाज येतोय का? इकडनंच आवाज आला फक्त, इकडनं समोरून आवाज आलेला नाहीये. आवाज येतोय का? स्वर्गीय झाकीर हुसेन गॅलरी झोपले काय? बोला गणपती बाप्पा. आवाज आलाच नाही सर. आला का आवाज? बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर हर
O2 कॉम्बॉक्स. वा, काय प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. स्वर्गीय रतनजी टाटा, प्रसिद्ध उद्योगपती, जे हे जग सोडून गेले, तिथेही प्रचंड गर्दी. ओ, पहिलाच फुल टॉस बॉल होता, उलटा मारण्याचा प्रयत्न, नो बॉल जाहीर केलाय पंचांनी. विशाल आलाय, एक्सप्रेस बॉल होता, नो बॉल दिलाय. बॉलिंग करणाऱ्या टीम कडे आता कोणताच रिव्ह्यू नाहीये, म्हणजेच ऑन फील्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, नो +1. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित प्रेक्षक राजाला वारंवार विनंती केली जात आहे, तुमच्या टू व्हीलर बाईक ज्या एंट्री पाशी लावलेल्या आहेत त्या प्लीज थोड्या साईडला घ्या. मान्यवरांची उपस्थिती यामध्ये थोड्याच वेळामध्ये होणार आहे, त्यामुळे विनंती असेल टू व्हीलर बाईक थोड्या साईडला घ्या. O2 कॉम्बॉक्स. 41, 41 धावा झाल्यात. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट खेळण्याची मोठी संधी आली आहे प्रथमेश मात्रेकडे. 2 बॉल मध्ये 1च धाव त्याच्या खात्यात आहे. फिल्डिंग मध्ये परत एक वेळा बदल, त्याचं कारण आहे स्ट्राइक चेंज. विशाल रॉयचा हा बॉल थोडासा स्लॉट मध्ये होता, ऑन साइडला दिशा दिली, डीप मधून फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वा, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, अपील होते. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न झालाय. थॉमस डायस अपील करतोय रनआउट साठी. त्याचं मत असं आहे की माझ्या हातातून बॉल सुटल्यानंतर तो स्टंपला लागलाय आणि तो रनआउट आहे का हे चेक करण्यासाठी तो अपील करतोय. परंतु ऑन फील्ड अंपायरने सांगितले नॉट आउट आणि तो नियम तुम्हाला मान्य करावा लागेल. त्याचं कारण आहे तुमच्याकडे DRS नाहीये. आता निर्णय ऑन फील्ड अंपायर जे देतील ते बॉलिंग करणाऱ्या टीमला मान्य करावे लागतील. रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमकडे हा पहा ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला दिशा दिली, दुसरी धाव कंप्लीट केली, ओव्हर थ्रो मध्ये तिसरी धाव मिळाली. आणि ही तिसरी धाव कंप्लीट करत असताना UP एक्सप्रेस, उत्तर प्रदेश एक्सप्रेस विशाल गोलंदाजीसाठी. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5. उलटा पुलटा बॉल हवेत आहे, पॉइंटला टर्न होईल, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. जो नाही कोणाला भीत त्याचं नाव अमित, एकट घरचा खेळाडू आहे. उलटा फटका त्याने सजवला, बॅटच्या नक्कीच वर लागला, स्टिकरवर लागला, तरी देखील जेवढं अंतर पाहिजे होतं ते मिळालं. 4 धावा वसूल केल्यात, म्हणजे वेगाला प्रत्युत्तर दिले उलट्या फटक्याने. 4 धावा ऍड होतील, टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात 48, 48, लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावर असताना UP एक्सप्रेस वेगाने धडाडते, परंतु त्याला देखील चांगलं प्रत्युत्तर दिलं जाते बॅटिंगद्वारे. फलंदाजीमध्ये अमित नाईक दर्जेदार खेळ करतोय. ओ, यॉर्करचा प्रयत्न त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, क्लीन बोल्ड केलंय. आता अमित नाईकला परत एक वेळा वेगाने प्रत्युत्तर दिलंय विशाल रॉयने. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत सन्माननीय सचिन भाऊ पवार, अनिल भाऊ गाडेकर आणि विक्रम शेठ भोंडवे या तिन्ही मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभली जाते. मान्यवरांचं मनपूर्वक, मनापासून आदरपूर्वक स्वागत. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा, विराजमान व्हा. या ठिकाणी एक प्राइज येत आहे आणि ते प्राइज मात्र आम्ही सांगतो या ठिकाणाहून. लागोपाठचे 4 षटकार 2000 रुपयांचा प्राइज असणार आहे. आणि सागर भाऊ महाजन या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स. परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर, अगदी टोला लागून बॉल यष्ट्यांचा वेध घेऊन गेला आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय. एक्सप्रेस बॉल स्नॉटर. या ठिकाणी एक प्राइज येत आहे आणि ते प्राइज या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक सन्माननीय संदीप भाऊ घोसगे यांच्या वतीने आहे. प्रत्येकी षटकार 500-500 रुपये आहे. दोन्ही बॅटर्ससाठी प्राइज आहे. आता इथे पारितोषिकांची खैरात पाहायला मिळणार आहे, कारण इथे मात्र मुख्य आयोजकांचा ATM खोलला जात आहे. बॅटरसाठी प्राइज येत आहे प्रत्येकी षटकार 500 आणि 500 रुपयांचा प्राइज दिला जाणार आहे प्रत्येक षटकारासाठी. O2 कॉम्बॉक्स.
मगाशी 300 होते सबस्क्रायबर, आता 400च्या घरात गेलेत 70 स्पोर्ट्सचे. 8,03,410 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग सारखी स्पर्धा येते. मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येतील 70 स्पोर्ट्सवर. तत्पूर्वी एक चांगला टोक रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला विशाल रॉयचा. आउट झाला फलंदाज अमित नाईक आणि नवीन फलंदाज आला आता कुणाल घरत, मॅन फ्रॉम फुंडे गावची जोडी आता मैदानामध्ये आहे. हा देखील तेवढाच आक्रमक बॅटर आहे कुणाल घरत. धावा झाल्यात 48. समोर गोलंदाज विशाल रॉय. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, कव्हर पॉइंटला फिल्डर, मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग. जागेवरूनच ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला ड्राईव्ह. स्वीपर कव्हरला, डीप मधून फिल्डर येतो एक्स्ट्रा कव्हर मधून, तोपर्यंत 2 धावा मिळतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली प्रशांत ठाकूर कडून. 2 धावांबरोबर अर्धशतक पूर्ण झालंय गावदेवी गावठाणच्या. 50 धावा पूर्ण. चांगली बॅटिंग. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला 60, 65, 70 च्या आसपास टार्गेट सेट झालं. मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल. ओ चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा भन्नाट वेग दाखवला यूपी एक्सप्रेसने विशाल रॉयने. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. आता परत अंपायर सांगतायत नॉट आउट. त्याचं कारण आहे थॉमसच्या हातातच बॉल आला नाही. थॉमसने त्यानंतर मात्र स्टंप उद्ध्वस्त केले. 70चा बॉल आपल्या स्क्रीनवर. हा बॉल या कलर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल तुम्हाला रेड कलर मध्ये देखील पाहायला मिळेल. म्हणजेच वेगवेगळ्या कलर्स मध्ये देखील 70चे बॉल उपलब्ध आहेत. तुमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. 70 बॉल तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी मिळून जाईल विकत. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. 51 लॉस ऑफ 4 विकेट. 5वं षटक सुरू असताना लगातो 6. बिलीव्ह अँड अचीव्ह हे 70चं टॅगलाईन आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि उंच भरारी घ्या. पॉइंट मधून निघालाय बॉल. आशिक अलीला हुलकावणी दिली. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 53. आशिक अली स्वतःवर नाराज आहे. नक्कीच आशिक अलीला मराठी समजत नसावी तर बरं आहे, कारण 1983 वर्ल्ड कप हिरो संदीप पाटील सर आणि मी ज्या वेळेला कॉमेंट्री करायचो स्टार स्पोर्ट्स साठी IPL मध्ये, त्यावेळेला नक्कीच हा शब्द ते वापरायचे, ढेंगा. म्हणजे दोन्ही पायाच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला आणि अखेर 5 ओव्हरचा खेळ संपला. येतो तुमच्याकडे 53 धावा, 4 फलंदाज बाद. गावदेवी गावठाण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत सन्माननीय राजेंद्र भाऊ तरस, शिवसेना नेते योगेश दादा पाटील, सचिन भाऊ पवार, अनिल भाऊ गाडेकर, विक्रम शेठ भोंडवे या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत करतो. या असणाऱ्या एका मोठ्या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये स्वर्गवासीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024चा आज असणारा महाअंतिम दिवस. उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचं षटक विवेक शेलार गोलंदाजी करताना दिसेल. मगाशी देखील विवेक शेलारने शेवटचं षटक याच एंडने गोलंदाजी केली. यशही चांगलं मिळवलं. 5 ओव्हर संपलेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा. गावदेवी गावठाण. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. तुम्ही पाहताय स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 हा महासंग्राम. संदीप भाऊ गोजगे आणि त्याचबरोबर सनी दादा हापसे मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. किवळे गावामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जिथे एक्सप्रेस हायवे संपतो अगदी त्याच्या लगत असलेलं हे क्रीडांगण. बाउन्सरचा वापर इथे केलाय. पहिलाच बॉल वाईड बॉल पंचांनी ते घोषित केलाय. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबरोबर देखील नेट्स मध्ये सराव केलेला खेळाडू आहे, त्याच्यामुळे असे बाउन्सर तो नेहमीच टाकतो, प्रयत्न करतो. या बॉलने चांगलीच उसळी घेतलीये. 1 पदी ओव्हर हे पंचांनी सांगितलंय. टीमची धावसंख्या 54. 54. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. 70चं टार्गेट कमीत कमी सेट करावं लागेल गावदेवी गावठाणला या सेमी फायनल मध्ये. पहिला सेमी फायनलचा सामना देखील चांगला रंगला. ओ मोठा फटका, ढगात लाइटिंग, बॉल सीमारेषा पलीकडे. हा येतोय उत्तुंग षटकार. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. भावा मारतो उचलून उचलून षटकार.
बॉलची मागणी होते. कुणाल नावाची मुलं थोडीशी डेंजरच असतात. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे सन्माननीय गणेश दादा भोंडवे आणि सन्माननीय विजय नाना भोंडवे, माननीय श्री चेतन दादा निंबाळकर या सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. O2 कॉम्बॉक्स. चांगला षटकार, चांगलं टायमिंग, काय बॅटचा स्विंग होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हवाई हल्ला, 6 धावा कुणालच्या बॅटमधून. आणि मी मगाशी आल्याला उल्लेख केला होता की फुंडे गावचा हा खेळाडू आहे, जेवढा गोरा चिट्टा आहे तेवढाच घातक आहे बॅटिंग करत असताना. चांगली बॅटिंग, कारण एक काळ होता, उरणच्या अनेक स्पर्धा मी माझ्या लाईफ मध्ये कव्हर केल्यात. 31 नंबरची बस पकडून नवी मुंबई ते उरण, सकाळी 6 वाजता घरी जाऊन, आणि या खेळाडूंना अतिशय जवळून पाहिले मी. ओ शॉर्ट बॉलचा वापर, परफ्यूम बॉल, नाका जवळून एक सुवास दरवळत गेला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. भन्नाट वेग, षटकार मारल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात. सध्या सोशल मीडियावर नक्कीच रील्स व्हायरल होत असतात आणि हा बॉल गेल्यानंतर याला नक्कीच एक तो साऊंड सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. साठ धावा, काय वेग होता या बॉलवर. कमी गतीने स्लोअर वन, आता मात्र फिरकीमध्ये अडकवलंय. तरलोचन सिंग म्हणजेच राजू रत्तू बॉस यांनी देखील प्रशंसा केली मागच्या बॉलची, आणि त्याच्यानंतर विवेकचा हा स्लोअर वन लेग कटर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 60. षटकार मारला, त्याच्यानंतर पलटवार विवेक शेलारचा पाहायला मिळाला. 2 डॉट बॉल त्याने टाकलेत. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर केलाय. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुणाल रनआउट होईल असं दिसतंय, आणि अगदी सहज बॅक टू बॅक 3 डॉट बॉल विवेक शेलार कडून. आणि आता रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतलाय त्या बाउन्सर साठी, कारण 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग पहिल्याच बॉलला देण्यात आली होती. बॅटिंग टीमचा बरोबर अंपायर, त्यांच्याकडे एक शिल्लक होता, यस तो वापरला जाईल. नो बॉल आहे, म्हणजे परत एक वेळा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू रिटेन एक रिव्ह्यू आहे त्यांच्याकडे, जो त्यांनी वापरलाय, कारण हा बाउन्सरच होता, डोक्यावरून गेलाय. त्याच्यामुळे निर्णय जो घेतला होता बॅटिंग टीमने तो योग्य आहे DRS वापरण्याचा. त्याच्यामुळे नो बॉलची 1 धाव ऍड होईल आणि फ्री हिट देखील आता असेल. नवीन बॅटर फलंदाजीसाठी रोहित घरत, धाकटी जुई या गावचा खेळाडू रोहित घरत फलंदाजी करताना दिसेल, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल प्रथमेश. फ्रीडचा बॉल आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 61. फ्रीडचा बॉल परत एक वेळा खेळण्याची संधी प्रथमेश मात्रेला प्राप्त झाली. ऑन साइडला बॅटचा स्विंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर धावतायत. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सिकंदर भट्टीने हा बॉल अडवला, फेकला, आणि आता ऑनफिल्ड अंपायरने निर्णय पोहोचवलेला आहे टीव्ही अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग, रनआउट चेक केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला, विकेट कीपर एंडला रनआउट चेक केला जाईल. ऑनफिल्ड अंपायरने हा डिसिजन पेंडिंग ठेवलाय टीव्ही अंपायर साठी. सचिनजी पानसरे आणि गणेश भोसले साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. नॉट आउट, 2 धावा ऍड होतील प्रथमेश मात्रेच्या खात्यामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली. दूध का दूध, पाणी का पाणी. बॅट ड्रॅग केली त्या लाईनच्या आतमध्ये, क्रीज मध्ये सुरक्षित, आणि त्यानंतर स्टंपचा भेद घेतला थॉमसने. टीमची धावसंख्या 63. 2 धावा ऍड होतात. प्रथमेश 8 धावांवर खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेत. आय प्रोटेक्टिंग गिअर घालून फलंदाजी सध्या सुरू आहे. पुढचे 2 बॉल. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 63. 2 धावा ऍड होतात. प्रथमेश 8 धावांवर खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेत. आय प्रोटेक्टिंग गिअर घालून फलंदाजी सध्या सुरू आहे.
उलटा मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप, सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, आवश्यकता नव्हती या फटक्याची असंच म्हणावं लागेल, कारण जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. विवेककडे वेग चांगला आहे, विवेककडे व्हेरिएशन चांगला आहे. तो स्लोअर वन टाकतो, तो बाउन्सर टाकतो, तो लेग कटर टाकतो, ऑफ कटर टाकतो. त्याचमुळे इथे प्रयत्न सरळ बॅटने करणं गरजेचा होता. शेवटचा बॉल शिल्लक, स्वतःवर नाराज सध्या तरी दिसतोय प्रथमेश म्हात्रे. धावा झालेले 63. पहिलं सत्र, या सत्रातला लास्ट बॉल. शेवटचा बॉल कमी गतीने टाकला, ऑन साइडला हुक केलाय, गॅप मध्ये चाललाय, फिल्डर धावतायत बॉलच्या मागे. 2 धावा नक्की मिळू शकतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू केलाय रोहित गरतने. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव कंप्लीट आणि तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. टाळ्या वाजतायत या दोन्ही खेळाडूंसाठी. ओव्हर नंबर 6चा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 66. 11ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय आणि नक्की 67 लक्षाचा पाठलाग दुसऱ्या डावामध्ये सुरू करताना दिसेल संघ रेड डेव्हिल्स नोएडा रायगड. आणि या लक्षाचा पाठलाग कशा पद्धतीने होईल, कोणता संघ फायनल खेळेल, याची कहाणी यापण ऐकूया ओमकार शेट्टे सर यांच्या जुबानी. धन्यवाद. धन्यवाद. पण त्याआधी सध्या आपण जाणार आहोत आपल्या प्रेक्षक गॅलरी मध्ये. सो सगळ्यात आधी आपण आहोत स्वर्गीय सिंधुताई सपकाळ महिला कक्ष. सो सगळ्यात आधी आपण सुरुवात करत महाराजांच्या गर्जनाने. ठीक आहे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. क्या बात आहे. आणि आपण पाहू शकतो अनाथांची माय सिंधुताई यांच्या नावाने हा कक्ष बनवलेला आहे महिला वर्गांसाठी स्पेशल आहे. सो जितक्या महिला वर्ग आहे थोडा आवाज होऊ दे. कम ऑन एव्हरीवन. 1 2 3 वो. सो मला सांगा तुम्ही या मॅम, जरा थोडंसं खालती या. मस्त कॅप वगैरे घालून आलेले आहेत. तुमचं नाव काय मॅम? सुमित्रा मोरे. सुमित्राताई मला सांगा किती एन्जॉय करताय. टेनिस क्रिकेटचे तारे सितारे आज इथे आले आहेत आणि स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस चषक आणि ह्या चषकात इतक्या साऱ्या खूप साऱ्या एंटरटेनमेंट, खूप साऱ्या गोष्टी आणि तुमच्या नजरेने पूर्ण टुर्नामेंट बघायची असेल तर कसं बघाल? या डेफिनेटली. मी लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आले की वन लाईफ वन लव अँड दॅट्स क्रिकेट. आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण लाईक माझे ब्रदर्स असतील, माझे हजबंड आहेत, माझे काका आहेत, माझे बाबा आहेत, सगळेच क्रिकेट लवर्स आहेत. सो फ्रॉम चाइल्डहूड हे एक फेम ऑल नेहमी अराउंड आहेच. आणि आय एम फॉर्च्युनेट की मी 2010मध्ये मी जेव्हा हैदराबादमध्ये होते, सो आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू मीट सचिन तेंडुलकर. आणि तेव्हापासूनच कुठेतरी ही आवड अजून वाढत गेली. आणि क्रिकेट रिलेटेड ज्या पण व्यक्ती आहेत त्या खूप डाऊन टू अर्थ असतात. सो दॅट्स द रिझन आय एम मोर अटॅच टुवर्ड्स दिस गेम अँड आय एम रिअली एन्जॉईंग दिस टुर्नामेंट लाईक फ्रॉम सिन्स फ्यू डेज. या सो पहिल्या दिवसांपासून तुम्ही एन्जॉय करताय. मला असं वाटतं सनी दादाने पूर्ण ट्रीट दिली आहे पुणेकरांसाठी, डे अँड नाईट अशी टुर्नामेंट ठेवून. त्यांना जर काय सांगायचं असेल तर काय सांगाल, कारण त्यांच्यामुळे आज आपण ही टुर्नामेंट बघतोय. First of all, thank you so much for getting like this exciting tournament right into the Kiulegaon. आणि माझी अपेक्षा राहील की लाईक इन नियर फ्युचर महिलांसाठी असं काही ऑर्गनाईज करता आलं तर आय वुड बी मोर देन हॅपी टू कॉन्ट्रीब्यूट टू दॅट टुर्नामेंट ऑल्सो. नक्कीच पुढच्या वर्षी मला असं वाटतं महिलांसाठी सुद्धा आपण एक एक्झिबिशन मॅच तर नक्कीच ठेवू. तर थँक्यू सो मच पुणेकर. एकदा फ्लाइंग किस देत आपण या टुर्नामेंटची शोभा वाढूया. एव्हरीवन सर्वांनी फ्लाइंग किस देऊन. क्या बरं मॅम. आणि तुमच्यासाठी एक आहे, तुम्ही इतकं सुंदर मनोगत व्यक्त केलं. सो मी किरणला विनंती करेन, किरण तुझ्या शुभ हस्ते टी शर्ट मॅम साठी. मॅम यू वॉन्ट द प्राइज. जोरदार टाळ्या होत्या का एकदा मोरिताईंसाठी. सो ही भेट आहे आणि नक्कीच नेहमीच स्मरणार्थ राहील तुमच्या की इथे तुम्ही आला होतात आणि आज ही टुर्नामेंट बघितली. थँक्यू थँक्यू. सो कसं काय पुणेकर, इकडे थोडा आवाज आवाज थोडासा इकडे आवाज आवाज इकडून. अरे हे सगळे आम्हाला बघायला. कम ऑन एव्हरीवन, थोडा हात वरती करून दाखवा. एव्हरीवन हात उंच करून दाखवा किती एन्जॉय करताय. थोडस आपण कॅमेरा इथे टेंट करू तर आपल्याला कळेल. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
सो सध्या मी आहे स्वर्गीय रतनजी टाटा गॅलरी आणि इथे ओळखता ना मला नक्की? जर मला ओळखत असाल तर एकदा थम्सअप दाखवा. जे लोक मला ओळखतात त्यांनी थम्सअप दाखवा. या 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 लवकर. केतन 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 लवकर लवकर आपली मॅच सुरू होईल त्याआधी आपल्याला यायचं. केतन या या त्याला पाठवा पाठवा खाली पाठवा लवकर 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 पाठवा पाठवा खाली पाठवा. या 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 केतन आम्ही वरती येऊ त्याआधी तुम्ही खालती या. अच्छा मला सांगा टुर्नामेंट एन्जॉय करताय की नाही? कोणत्या टीमला सध्या सपोर्ट चाललाय? गावदेवी गावठण. गावदेवी गावठणसाठी किती हात वरती आहेत? गावदेवी गावठणसाठी किती आवाज येणार आहे? आवाज किती येणार आहे गावदेवी गावठणसाठी? कोणता फेवरेट प्लेयर आहे इकडे? आवाज आवाज. चला इथे इथे येऊन कोण बोलू इच्छितो ज्याला आमच्याकडून टी शर्ट भेटणार आहे? लवकर लवकर. वी डोंट हॅव मच टाइम. जास्त वेळ नाही आपल्याला. आम्ही पुढे जाऊ नये तर. कोण कोणाला बोलायचं इथे? अरे सर क्या बात आहे. सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं. मला सांगा आज सगळं पुणे क्रिकेटमय झालेलं आहे. ज्याप्रमाणे टेनिस क्रिकेटचे तारे सितारे इथे आलेले आहेत सनीदादा हापसे यांच्यामुळे हे सगळं आपण पाहत आहोत. काय सांगाल पूर्ण टुर्नामेंट बद्दल? नाही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हा कार्यक्रम भरवलेला आहे आणि गेले 4 दिवस मी कंटिन्यू रोज सकाळी 8 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू इथं असतो. आणि एखादं गाणं बोलायचं असेल टुर्नामेंटसाठी या पूर्ण मॅचेससाठी या प्लेयर्ससाठी एखादं गाणं गुणगुणलं मस्त तर आम्हाला ऐकायला पण मजा येईल. कोणतंही गाणं है ना? एक गाणं ऍक्च्युली आता सध्या काय इथं हा मूकपल्लीवाला दिवसभर रोज चक्रा म्हणजे सकाळपासून रोज चक्रा मारतोय तो. आता त्याच्यात एक जो 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 तो गाणं आहे बदाम बदाम तुझ्या काचा बदाम काचा बदाम 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 तुझ्या काचा बदाम. ऍक्च्युली मी इथं जवळच राहिला वरदान पार्क म्हणून. माझी अख्खी टीम आहे इथं सध्या आलेली आणि टीमच्या वतीने मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही सर्वजण आला तिथं त्यासाठी सगळ्याला धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू सो मच सर. आणि कच्चा बदाम फेमस झालेला आहे. हे टी शर्ट तुमच्यासाठी. हे आठवण नेहमी तुमच्या बरोबर राहणार आहे. थँक्यू सर. पुन्हा एकदा गणपती बाप्पा. थँक्यू. आता वळणार आहोत आपण आपल्या मॅच कडे. ओव्हर टू यू कम बॉक्स. थँक्यू सो मच रेश्मा मयेकर मॅम. आणि आता माहोल बनलाय. हजारो पुरुषांच्या गर्दीत एक महिला इतक्या आत्मविश्वासानं चर्चा करते आणि फार जवळून हा संघर्षाचा प्रवास रेश्मा मॅमचा मी पाहिला तुमच्यासाठी. आज फक्त इतकंच पापा की मेहनत को एक नई पहचान देनी है कि इससे हार जाऊं मैं मुश्किलों से अभी तो माँ के हाथ में पहली कमाई देनी है. को अँकरिंग मॅमचं जर सूत्रसंचालन आवडलं असेल पुणेकर तर एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्या आत्मविश्वासासाठी. इथे पहिला बॉल फटका चाललाय सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्या टप्प्यावरती बॉल ट्रॅव्हल होतोय की षटकार येतोय याची चर्चा सुरूच होती आणि निर्णय काही क्षणात अंपायरचा येईल. रिकन्सलेशन झाल्यानंतर टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि मिळतील धावा या ठिकाणी 4. बाउंड्री चेकसाठी थर्ड अंपायर आणि बीमर साठी देखील. काय सुरुवात झाली या मॅचची. पहिल्याच बॉल वरती सगळं काही मैदानावरती नव्या नवलाईनं घडलंय. अंधार फार झालाय. आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींच्या जयघोषात दुसऱ्या डावाची सुरुवात सिंधुताई सकपा स्टँड मधनं होताना आपण पाहिली. डिसिजन नो बॉल. हा बीमर आहे आणि आता बाउंड्री चेक तिकडनं पाहूयात काय निर्णय येतोय. चौकार. 4 धावा मिळतील म्हणजे 5 धावा पहिल्याच बॉल वरती स्कोर कार्ड वरती लागतात. नदीम धनुरी आणि त्याच्या सोबतीनं थॉमस दास सलामीला आलाय. काय माहोल बनलाय. प्रेक्षकांना आता पाय ठेवायला देखील मैदानावरती जागा नाहीये.
इथे फटका चांगला बॉल अगदी चाललाय मिड ऑनच्या डोक्यावरनं आकाशातून खाली येतोय. थॉमस डायस नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली आहे. लगातारचा आलाय चौकार दुसरा. बॅक टू बॅक 2 चौकार. डी इव्हेंट मॅनेजमेंटची ऑफिशियल ऑल टीम आणि अचानक स्पोर्ट्स क्लब आपण सगळ्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन उमेश नायडू आणि डी इव्हेंटच्या टीम सोबत जॉईन व्हायचं. थोड्याच वेळात आता पुढची प्लॅनिंग सुरू आहे. मेगा फायनल येते. मन भरून आलं होतं ज्यावेळी स्पर्धेला आता निरोप द्यायची वेळ आली आहे. अगदी आनंदात उत्साहात सुरुवात झाली स्पर्धेची. स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक आणि पहिल्याच पर्वात अवघ्या 5 दिवस रात्रीच्या खेळात अवघ्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटवरती नाव उमटवलंय अभिमानानं पुणेकरांचं. वेगवान तेज तर्रा टाकलाय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शुभम. एका बाजूला आपण पाहताय तालुकास्तरीय क्रिकेट मधनं आलेला संघ गावदेवी गावठाण. गावठाणकर म्हणतील काय फरक पडतो, ओपन हाफ मध्ये देखील आम्ही हीच टीम तर घेऊन खेळतो आणि आता त्यांच्या अगेन्स्ट मैदानावरती टीम खेळतीये ती म्हणजेच आपण पाहताय रेड डेव्हिल नोएडा रायगड. स्टेट्यून कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. मानाची सन्मानाची एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. इथे फटका लाजवाब. लोबा फुलटॉस टाकला होता, स्लॉक स्वीप केलाय आणि हा स्वीप क्लीन स्वीप आहे. चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मितील धावा 4. नदीम धनोरीच्या बॅट मधनं या रन्स मैदानावरती बरसायला सुरुवात होताना आपण पाहिली. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. बॉल तयार. इथे देखील फटका लाजवाब. वॉट अ शॉट. क्रिकेटचा मास्टर क्लास. नदीम धनोरीच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेरचा सफर. बॉल फरार. चौकार नंबर 4. नदीम धनोरी ऑन फायर. युग देवडे आणि यश देवडे आपण कुठेही असाल तुमचे पितराशी वाट पाहतात आणि ते तुम्हाला शोधतात. पटकन या कॉमेंट्री बॉक्स समोर आणि लगेचच आपण त्यांच्या सोबत संपर्क साधायचा. 4 चौकार 1 नो बॉल अशा प्रकारे स्कोर कार्ड वरती नदीम धनोरीच्या बॅट मधनं राजस्थानच्या क्रिकेटचा एक तडका दाखवत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. राजस्थानची रेती जितकी प्रसिद्ध आहे ना तसंच राजस्थानचा हा खेळाडू महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रसिद्ध आहे. कारण प्रचंड प्रेम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट नदीम धनोरीला देतं. मागच्या 4 बॉल मध्ये धावफलकावरती धावा आतापर्यंत आले 17. गावदेवी गावठाणला कमबॅक करणं शुभमला भरपूर गरजेचं आहे. हा देखील फटका चालला इनफिल्डला क्लिअर करताना. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार नंबर 5 नदीम धनोरीच्या बॅटमधनं. 5 चौकार आलेत. अगदी नो बॉल एक आलाय. धावफलक 21 वरती. टार्गेट चांगलं सेट झालं. 6 षटक 67 धावा. साईश मात्रेला सुरुवातीला न आणणं, शुभमच्या हातामध्ये बॉल देणं याची किंमत पहिल्या दिवशी देखील जरा मोजताना आपण पाहिलंच होतं गावदेवी गावठाणला. त्यानंतर फर्स्ट मॅच बीट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी सुरुवात साईश मात्रेपासून केली. तिथनं सेमी फायनल मध्ये टीम इंटर झाली. इथे पुन्हा एकदा विश्वास दाखवला शुभम वरती आणि थोडा महागडा ठरलाय. हा फटका चाललाय आता. शॉर्ट कव्हरला फिल्डिंग चांगली झाली आहे. काही काळ बॉल हवेत होता. कॅचचा कॉल सुरू होता. षटक मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर का बॅटिंग केली आहे मैदानावरती टीम रेड डेव्हिल नोएडा रायगडनं. 22 धावा स्कोर कार्ड वरती त्यांनी जमा केलेत आणि समीकरण मैदानावरती 5 ओव्हर 45 बाकी आहे. या आपण वळूयात को अँकर कडे आणि जाऊयात पुन्हा एकदा आपण प्रेक्षक गॅलरी मध्ये जिथे प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या स्पर्धेला प्रेम देतोय. इट्स ओव्हर टू यू रेश्मा मयेकर. धन्यवाद. सो सध्या मी उभी आहे स्वर्गीय झाकीर हुसेन गॅलरी आणि कसं काय पुणेकर. आवाज आवाज आवाज. कसं काय पुणेकर. 1 2
सो मला सांगा तुम्ही इथे किती एन्जॉय करताय? खूप खूप जास्त? जरा 10 बोटं अशी दाखवा आणि दाखवा की दाखवा तुम्ही खूप एन्जॉय करताय. हो चला आता इथे येऊन इंटरव्ह्यू कोण देणार आहे? कोण आहे कोण आहे? या या लवकर या लवकर या लवकर या लवकर या. थोडं बाहेर यायचं तुम्हाला. मला सांगा तुम्ही जसं मला सांगितलं गेल्या 5 दिवसापासून तुम्ही इथे येताय, किती एन्जॉय करताय? फुल एन्जॉय करतोय. एक क्षण बी सोडित नाही मोकळा की एन्जॉय केला नाही. क्या बात आहे. मला वाटतं एखादी स्टेप करून दाखवा ना तुम्ही, म्हणजे एखादा डान्स स्टेप आम्हाला, हे की नाही, हे की नाही, हा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही किती एन्जॉय करताय. पुष्पा झुकेगा नहीं साला. सर तुमचं नाव काय? सर तुमचं नाव काय? नाव 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 माझं नाव उत्तरेश्वर टोलहुले. मी सिद्धिविनायक क्रिकेट क्लब मध्ये खेळतो. माझे सगळे टीम मेंबर इथं बसलेले आहेत. सगळे हे माझ्या टीम मधले मेंबर आहेत. झुकेगा नहीं साला. चालून चालून दाखवायचंय तुम्हाला, चालून दाखवायचंय पुष्पा स्टाईल. चला चला लवकर, वी डोंट हॅव मच टाइम. लवकर 1 क्या बात आहे. आणि यू डिझर्व दिस. हे टी शर्ट तुम्हाला भेटतंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सगळ्यात इम्पॉर्टंट रिक्वेस्ट आहे की ज्यावेळी मॅच ओव्हरचा बॉल पडेल त्यावेळी रेश्मा मॅम आपल्याला थांबायचं. पुष्पा सध्या ट्रेंड सुरू आहे. कौन कहता सफलता लक से मिलती है, मेहनत अगर आम हो तो मंजिल भी झुका करती है. चौकार ऍड झाला, बॉल तयार आहे. फटका समोर, बॉल बॅक ड्राईव्ह, मिडॉनला क्षेत्ररक्षक, एक सिंगल त्या ठिकाणी जोडली जाईल. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 27 धावा. सगळं काही बाजूला सोडून लास्ट मोमेंटला भावानं जी पुष्पा स्टेप केली ना, कदाचित जर पुष्पा 3 आला आणि अल्लू अर्जुन जर कदाचित इंजरी फेस करत असला तर भावाचा नंबर सगळ्यात पहिला लागेल. 27 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात मैदानावरती मिळाली आहे. चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती नदीम. 9 चेंडू 26. थॉमसला स्ट्रायकर इनला हलक्या हाताने लेट कट काढलाय. बॉल थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे सरकलेत. 2 धावेचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. वक्त के साथ खुद ही ढलना सीख लो, बीड से निकल कर अकेला चलना सीख लो. या मॅच मध्ये नदीम धनोरी एकटा सुसाट सुटलाय आणि त्याच्या सोबतीनं आता पार्टनरशिप करायला मी देखील तयार आहे हे सांगत असताना मिस्टर परफेक्ट ऑफ मुंबई टेनिस बॉल क्रिकेट थॉमस डास. सोहेल धार पवार काढलीये. धार पवारनं गोल्डन विकेट. या मॅच मधला हा महत्वाचा फलंदाज होता थॉमस डास आणि त्याची झाली आहे शिकार. पहिलं यश मिळतंय गोलंदाज सोहेल धार पवारला. काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकला सोहेलनं. अगदी अशाच काही प्रकारे निहाल तुसामतनं देखील विकेट थॉमसची काढली होती. ना थके कभी पैर ना अभी हिम्मत हारी है, हौसला है जिंदगी में कुछ गांव देवी गावठान के लिए करके दिखाने का, इसलिए सफर यहां से सोहेल धार पवार का जारी है. थॉमस दास बॅक टू डगआउट. एक छोटासा वेळ आपल्याकडे. रेश्मा मॅम तुम्ही एन्जॉय करू शकता. एक अर्धा मिनिट अजूनही तुम्हाला इथं मिळू शकतो. 29 लॉस ऑफ 1. 29 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील भिवंडी विभागातील गोरसई गावचा चर्चेत असणारा खेळाडू पवन केणे. A1 पवन बॅटिंग ट्रॅक वरती मैदानावरती झालाय या ठिकाणी दाखल. टीमला गरज आता फक्त पार्टनरशिपची आणि एका बाजूनं नदीम धनोरीला साथ देण्याची. आणि नंबर 3 वरती प्रमोट केलं जातंय पवन भगवान केनेला. फार चांगलं वाटतं. अगदी या खेळाडूचा प्रवास, जीवन, संघर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला फार जवळून पाहिलाय. आणि आज ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट रायगड सारख्या टीम मध्ये
पवन ॲज अ वन डाऊन आला आणि पहिल्याच बॉल वरती गोरसईचा भिवंडीचा तडका लगवत असताना पुण्यामध्ये येऊन पवन केनेनं पाठवला बॉल मिडॉनच्या वरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. पवन केने त्याच्या बॅट मधनाला 4 धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. 33 धावा. अजूनही प्रवास 34चा बाकी आहे. उमेश सुतार आज बाउन्सरच्या भूमिकेत आहेत, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सोहेल धार पवार. एका बाजूला नदीम बॅटिंग करतोय. 9 चेंडू 6. पवन बॅटिंग करतोय. 1 बॉल 4 आणि या बॅटिंग साठीच तर पवन केनेला ओळखलं जातं. इथे लाईन चांगली आहे. फायनली कमबॅक आपल्याला सोहेल धार पवारचं पाहायला मिळालं. चांगलं राहिलं सोहेलचं षटक. थॉमसची विकेट आली. बट दुसऱ्या बाजूला या ओव्हरमध्ये ड्रामा फार मोठा होता, कारण 2 चौकार देखील येताना पाहायला मिळाले. षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 33. अजूनही प्रवास अर्ध्यापेक्षा जास्त बाकी आहे, बट तो पूर्ण करायचा आहे. 24 बॉल मध्ये 34 धावेचा. आने वाली गेंदे 24 बची और 34 रनों की जरूरत बैटिंग करने वाले टीम को है जीतने के लिए. 67 का टारगेट जहां से आप चेस कर रहे हो. 2 ओव्हर के बाद टीम का टोटल जाके पहुंचा है 33 लॉस ऑफ 1. चांगली सुरुवात मिळाली. या पॉवर प्ले मध्ये बरसताना नदीम धनोरीला आपण पाहिलं. थॉमस डायस थोडासा लवकर बाद झालाय. धन्यवाद ओमकार. सध्या मी आहे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप गॅलरी मध्ये आणि इकडचे जे माझे मित्र परिवार आहेत, एन्जॉय करताय की नाही? थोडा आवाज कमी येतोय. एन्जॉय करताय की नाही? आणि दीपक आपल्या सोबत जॉईन झालं. राहुल आपल्या सोबत जॉईन झालाय. राहुल मला सांग किती एन्जॉय केलंय सगळ्यात आधी, आणि सगळ्यांच्या फरमाईशवर एक शायरी हो जाए. थँक्यू मॅम. आम्ही इथं आत्ताच आलो जस्ट. माझे मित्र जात होते, मी त्यांना ते थांबवून म्हणजे बघायचं म्हणून. त्यासाठी खूप भारी नियोजन केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा पण पुढच्या वर्षी एकदम अजून म्हणजे चांगल्या प्रकारे होतील असं. आणि थँक्यू अक्षय भाऊ, संदीप भाऊ आणि सनी दादा, ह्यांच्याबद्दल मान्य आभार करतो. आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा पण भारी होईल ह्याची पण अपेक्षा करतो. शायर अर्ज किया है. नजर को नजर की नजर ना लगे, नजर को नजर की नजर ना लगे, नजर को नजर की नजर ना लगे, कोई हमें इस कदर अच्छा भी ना लगे, कोई हमें इस कदर अच्छा भी ना लगे. तुझे देखा है जिस नजर से, तुझे देखा है जिस नजर से, उसी नजर से तुझे नजर ना लगे. क्या बात है. अगदी खतरनाक. इंस्टाग्रामला सध्या हा शेअर ट्रेंडिंगला. काय भावानं टायमिंग वरती पंच मारलाय. आणि जर मॅरिड असेल तर कदाचित रात्रीचं जेवण बाहेरूनच करून जा. क्या बात है. आणि हे साठी तर जोरदार टाळ्या होत्या. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. ओ टू यू कॉम्बॉक्स. ऑन स्ट्राइक आता आपल्याला पाहायला मिळतोय पवन केने. पवन केनेसाठी बॉल टप्पा पडलाय, थोडासा खाली राहिलाय. नेहमी चर्चेत राहिलाय पवन भगवान केनेचं नाव. जमी से जुड़कर आसमां की बातें करो, ख्वाब नहीं हकीकत से मुलाकात करो, तूफानों से डरते बुजदिल यारो, शेर दिन बनकर मुसीबतों से 2 हाथ करो. हा भिवंडीचा टायगर आहे. करीम 11चे कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि बी इव्हेंट जेव्हा जेव्हा कोणतंही इव्हेंट मॅनेज करतं ॲज अ स्कोरर म्हणून फार मोठी भूमिका असते. आवर्जून सांगेल प्रेक्षकांना, मागचे 5 दिवस रात्री लंच ब्रेक मध्ये देखील किंवा डिनर साठी देखील ब्रेक तो घेत नाही. थर्ड अंपायरचा इशारा अंपायरचा आलाय. जाऊयात आपण टेक्निकल टीम कडे. आणि काही क्षणात निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि प्रेम स्वतः आय थिंक चॅलेंजर देहू रोडचा एक अतिशय चांगला क्रिकेटर देखील आहे. सॉरी, चॅलेंजरचा नाही आहे, अदर टीम्स आहे, बट देहू रोडला तो बिलॉंग करतो. DRS या ठिकाणी घेण्यात आला. अंपायर ओव्हर स्टेप साठी आहे का? येस, थँक्यू.
थोडंसं या ठिकाणी स्कोरर्स सोबत चर्चा सुरू होती. अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये त्यानं घेतली आहे. क्रिक हिरोज या ऍप वरती तो स्कोरिंग करतोय आणि ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन स्कोरिंग करता एकही बॉल मैदानाच्या बाहेर तुम्हाला नजर फिरकवायला वेळ मिळत नाही. प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट तुम्हाला अगदी सतर्क राहावं लागतं. तर एकदा प्रेमसाठी देखील पुणेकर, देहू रोड, मावळकर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण मी साक्षीदार आहे. मागच्या 5 दिवसात फक्त तो 2 रात्री इकडे जेवलाय. फेअर बॉल आणि जावं लागेल पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आत. 35 धावा. करीम 11 मधुबनी बिहारचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा है. कप्तान सरफराज आपको तुरंत आना है. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल रोहित. नदीम धनोरीसाठी फटका चांगला सजवला. स्विच हिट डीप मध्ये थर्ड मॅन सज्ज. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे धावफलकावर आतापर्यंत पाहता 37. मॅच पुन्हा एकदा परत गावदेवी गावठाण शिरकाव करताना पाहायला मिळाली आहे आणि चांगलं राहिलंय. रोहितचं षटक. अंतिम बॉल. फक्त धावा खर्च केलेत आतापर्यंत 4. स्विचिटचा फटका हा देखील चालला डीप थर्ड मॅनला. एक सिंगल मेल पवन केनेल आणि त्याच्या सोबतीनं रेड डेव्हिल नोएडा रायगडला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 38 झालेत आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही या मॅच मध्ये 29 धावेची गरज आहे. 18 चेंडू 29 धावा. नक्कीच मॅच जेवढी रंगतदार झाली आहे ना तेवढेच आपली ऑडियन्स मंडळी जी आहे ना ती सुद्धा खुश आहे. काय म्हणता? सध्या मी आहे स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम गॅलरी आणि इथे पण माझे मित्र परिवार आहेत. एकदा हात वरती करून दाखवा जर टुर्नामेंट आवडली असेल सगळ्यांना. इकडे हात कानावरती होते. हात वरती करून दाखवा. कम ऑन. आणि पुन्हा एकदा शायरीसाठी सज्ज झालेले आहेत. सर तुमचं नाव? चेतन चौधरी. चेतन सर मला आधी सांगा लग्न झालंय? हो. बायको बघणार आहे? नाही 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 बघणार. नक्की? नक्की. पक्का? पक्का. शायरी बोलू शकता? हो हो. मॅच किती आवडली? पूर्ण टुर्नामेंट किती आवडली? खूपच छान आयोजन होतं. सनी भाऊ, अक्षय भाऊ आणि संदीप भाऊ यांनी खूपच छान आयोजन केलेलं आहे. नक्कीच पुढच्या वर्षी ते यापेक्षाही सुंदर आयोजन करतील अशी अपेक्षा आहे आणि ही स्पर्धा अशीच दरवर्षी हो हीच प्रार्थना. क्या बात आहे. बॉल तयार. टप्पा पडलाय. चाललाय बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये समाप्ती. आपण पटकन शायरी घेणार आहोत. लगेच एक पटकन शायरी. हिरव्या हिरव्या मैदानात बघत होतो क्रिकेट. हिरव्या हिरव्या मैदानात बघत होतो क्रिकेट. रेशमाला पाहून पडली माझी विकेट. ओ खतरनाक बाबा. मानला तुला एकदा. याच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या. क्या बात है. इस बात पर आप मुंबई जरूर आ सकते हो. जोरदार टाळ्या उद्या. एंड यस ऑफ कोर्स यू डिझर्व दिस टी शर्ट आणि हे तुम्हाला माझ्या हातातून भेटणार आहे. जोरदार टाळ्या उद्या. स्वप्नील गामणे आणि अविनाश गामणे मॅच एन्जॉय करतायत. त्यांचं देखील थँक्यू थँक्यू थँक्यू. आता रेशमा मैम भरपूर खुश है. कुछ तो उनके लिए भी आया ना काफी मेहनत के बाद. 38 38 धावफलकावर सगळा क्राऊड आहे ना आता एक वेगळ्या मूड वरती जाऊन पोहोचलाय. काहीशी रोमॅन्टिक शायरी होती पण आता मैदानावरती आहे ना मॅचचा सस्पेन्स थ्रिलर खतरनाक चाललाय आणि अशा स्टेजला मॅच येऊन थांबली आहे. जी टीम सुसाट होती 2 षटकांमध्ये विदाउट लॉस होती आता तीच टीम एकेका धावेसाठी संघर्ष करताना देखील आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर सोहेल धार पवार. समोर पवन केने, नदीम धनोरी चांगले खेळतात या मॅच मध्ये. एका बाजूला सिंगल डबल सुरूच आहे. सेकंडचा कॉल आणि एक सिंगल मेल. नदीम धनोरीला धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 40 या आकड्यावरती. अजूनही 27 धावेची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 14. वॉट अ मॅच.
पवन केनेचा फटका फसलाय. बॅकफूट पॉइंटला फिल्डर उपस्थित आहे. टिपलाय रोहित न झेल. संपलाय पवन केनेचा खेळ आणि जमलाय या मॅच मध्ये गावदेवी गावठाण रेड डेव्हिल नोएडा रायगडचा एक चांगला मेळ. कारण आता मॅच पुन्हा एकदा रंगात आली आहे, अनोख्या ढंगात आली आहे. याच तर नाव मित्रांनो क्रिकेट आहे, जे अनप्रेडिक्टेबल आहे. आणि मॅच प्रेक्षकांनो आवडली असेल होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. कारण समीकरण बाकी येणारे 13 बॉल 27 धावा आणि जे सपोर्ट करतात टीम उरण अर्थातच गावदेवी गावठाणला एक बार ताली सोहेल धार पवार के लिए जरूर बजेगी. कारण सोहेल धार पवार या मॅच मधला तो कोहिनूर राहिलाय आज उरणकरांसाठी. जर इथनं गावठाणनं उलटफेर केला तर उद्या सकाळी उरणच्या कट्ट्यावरती सोहेल धार पवारच्या नावानं एखादी फ्री ट्रीट मित्रांनी दिली जावी तर त्यात कोणतंही नवल नाहीये. 8,03,566 सबस्क्रायबर युट्यूब फॅमिली आपल्या सोबत जॉईन झाली आहे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं 7070 युट्यूब चॅनल वरती. आणि अजून सबस्क्राइब करत रहा, प्रेम देत रहा 7070 युट्यूब चॅनलला. 15,000 प्रेक्षक ऑनलाईन मॅच सध्या पाहतात. न्यू बॅटर डावखुरे हाताचे मैदानावरती दाखल झालेत. योगेश सोलंकी महत्वाचा बॉल आहे या मॅच मधला, निर्णायक बॉल आहे. कारण समीकरण 13 बॉल 27 बाकी आहे. इथे फटका चांगला आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत घेऊन येईल योगेश सोलंकीचा हा शॉट. चाललाय सरळ साइड स्क्रीन वरती जाऊन आदळलाय, धडकलाय, मॅच मध्ये परत घेऊन आलाय योगेश. हॅलो माइक चेक. योगेश सोलंकीचा हा षटकार 46 लॉस ऑफ 2. मॅच पुन्हा एकदा परत आली आहे. ओव्हर ब्रेक झालाय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा 46. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख यूं ही फड़फड़ाते हैं, हौसलों से मेरे यारो उडाने होती है. इथनं हा षटकार पुन्हा एकदा एका उंचीवरती मॅच मध्ये परत घेऊन आलाय. म्हणजे सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटला जी होती ना टीम गावदेवी गावठाण, तिथनं पुन्हा रिटर्न 50-50 हा सामना थांबलाय. कारण समीकरण 12 बॉल या मॅच मध्ये 21 धावेचं शिल्लक आहे. यानंतर मेगा फायनल देखील आपल्या भेटीसाठी येते. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक येत्या काळामध्ये ओळखलं जाईल. चांगल्या टाइम मॅनेजमेंट साठी ही स्पर्धा ओळखली जाईल. प्रसिद्ध आणि नामांकित संघांसाठी ही स्पर्धा ओळखली जाईल. डी इव्हेंटच्या माध्यमातून क्रिकेट पटलावरती आणलेले नवे ट्रेंड 2 गाव 1 तालुका हाफ, मावळ हाफ, त्या सोबतीनं ऑल इंडिया ओपन हाफ, या सगळ्या गोष्टींसाठी ही स्पर्धा ओळखली जाईल. मावळ अगदी तालुक्यातील केवळे गावाच्या देहू रोड परिसराच्या सन्मानासाठी एक देहू रोड केवळेकर आणि मावळकर म्हणून अभिमान वाटत असेल तर नक्कीच टाळ्या कडकडत व्हायला हव्या संदीप भाऊ घोसगे आणि सनी दादा हापसे मित्र परिवारासाठी. काय स्पर्धा आणली पुणेकरांच्या भेटीसाठी आणि पुणे जिल्ह्याची मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहताय. आणि तितकंच मोठं योगदान आहे अक्षयदादा तरस आणि सन्माननीय श्रेयाताई सरस यांचं त्यांचं देखील मनपूर्वक आभार. 12 बॉल 21. व्हॉट अ मॅच. फटका चांगला समोर लॉंगॉन उभा, त्याच्या नजरेसमोर झेल काही काळ तरंगत हवेमध्ये राहिला. स्वतःला त्यानं मागे थांबवलं. पहिल्या टप्प्यावरती बॉल स्टॉप केला आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकलाय. 48 या आकड्यावरती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित जो बिलॉंग करतो उरण विभागातील धाकटी जुई गावाला. आणि धाकटी जुई म्हटलं की नो डाऊट एट ऑल आकाशदादा घरात आणि त्यांच्या मित्र परिवाराचं देखील सहर्ष स्वागत आहे. बॉल हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर आलाय मिड ऑफला. धाकटी जुई गावामध्ये आता फटाके फोडायला हरकत नाहीये. विकेट काढली आहे बट आता DRS घेण्यात आलाय. DRS घेण्यात आलाय. कदाचित त्या फटाकीच्या मायेसाठी माचीशी कांडी पेटवली असेल ना, ती थोडा वेळ फूक मारून विझवावी लागेल. कारण आता ही विकेट धोक्यात जरूर आहे बट ती गेलीये का हा क्वेश्चन मार्क आहे. आणि DRS साठी आपण जाऊयात 7070च्या वॉर रूम मध्ये आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत सन्माननीय महेश भाऊ तरस, किरणदादा धुमाळ आणि योगेश भाऊ नलाक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत. मावळ टेनिस क्रिकेट विश्वातील सर्व खेळाडू या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मावळ तालुक्यातील आणि मावळातील असणाऱ्या सर्व मावळकरांचे मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. प्रवीणदादा शिंदे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि आशिष उर्फ लाड्या
दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओ टू कमबॉक्स. नदीम धनोरी बॅक टू डगआउट. टीम अर्ध्या वाटेवरती अडचणीत सोडून नदीम मैदानाच्या बाहेर आलाय. रोहितनं काढली विकेट. जल्लोष साजरा केला जाईल गावदेवी गावठाणच्या वतीनं, बट मैदानावरती नवीन फलंदाज आलाय प्रशांत ठाकूर. काय खेळलाय ऑल ओव्हर या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत प्रशांत, जो नाही आहे शांत, त्याची बॅटिंग अगदी गोलंदाजीच्या टीमला करते अशांत. त्या प्रशांत ठाकूरच्या बॅट मधनं ठाकूरची पॉवर मैदानावरती पाहायला मिळेल का, या सगळ्या चर्चांची उत्तरं येणारे 10 बॉल आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती जिंकण्यासाठी. आपण पाहताय 19. व्हॉट अ मॅच. सेमीफायनल कशी असावी, रायगड वर्सेस उरण अशी असायला हवी. स्विचिट खेळायचं होतं. रिटर्न अगदी आपण पाहताय पोझिशन मध्ये बॅटर्स आले. काही काळ मनामध्ये शंका, बट अंपायरचा निर्णय त्या ठिकाणी आलाय व्हाईट बॉल आणि त्या डिसिजनला लगेच चॅलेंज केलंय टीम गावदेवी गावठाण उरणनं. व्हाईट बॉल साठी काही क्षणात आता निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. चर्चा दोन्ही अंपायर्स मध्ये सुरू आहे. थोडा वेळ आपण पुन्हा एकदा वाट पाहूयात अंपायरच्या निर्णयाची. अंपायर डीआरएस घेतलाय का? यस, डन. चला जाऊयात आपण टेक्निकल टीम कडे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि बॅटिंग टीमचं हे अपील आहे की बॅटकट साठी बट अल्ट्रा एज साठी ते डीआरएस स्वीकारला जाणार नाही, कारण इकडे अल्ट्रा एज साठी रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. चर्चा तुम्ही करता बरोबर, अंपायर सोबत ती योग्य आहे. मग जी नियमावली आहे त्यामध्येच डीआरएस तुम्हाला इकडे मिळेल, तेच अंपायर सांगत असताना या टीमला. तर मग अंपायरचं जे मत आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे देखील ऍज अ कॉमेंटेटर आपलं तितकंच मोठं काम आहे. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पाहूयात थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत काय येतोय थर्ड अंपायरच्या माध्यमातून. अमित भाऊ तरस यांचं शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. काही क्षणात निर्णय आता आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलाय की हा फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. आणि समीकरण मैदानावरती आता 48ला 3 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं 9 धावा बाकी आहेत. 19 एक मोठा फटका ज्या फलंदाज योगेशनं सजवलाय तो नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे. बॅटिंग ट्रॅक वरती प्रशांत ठाकूर आहे. इथनं रेड डेव्हिल नोएडा रायगड इतकंच म्हणेल की येत्या 3 बॉल मध्ये कमीत कमी 7 ते 8 येऊ दे. चांगला फटका, सरळ खेळलेत, गोलंदाजाच्या डोक्यावरनं समोर लॉंग ऑन पोहोचलाय. अगदी वेगात पोहोचलाय बॉल वरती. काय फिल्डिंगचं स्टँडर्ड त्या ठिकाणी दाखवलंय. टाकीगाव हे नाव आज रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आदरानं घेतलं जातं. जसं रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठे मोठे सितारे, पारगाव असेल, नावडे असेल, त्या सोबतीनं आपण पाहता प्रेमनाथ 11 मुरबी असेल, मोठ्या मोठ्या टीमचा उल्लेख केला जातो. हा छोटासा प्रवास चैतन्य पाटीलनं जो सुरू केलाय ना, तो टाकी गावाला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल, कारण हे येणारं फ्युचर आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं. चैतन्य पाटील नाव लक्षात ठेवा मित्रांनो. 49 लॉस ऑफ 3, 49 धावा धाव फलकावर अजूनही बनवायच्या आहेत. 8 बॉल 18. योगेश सोलंकी ऑन स्ट्राइक, ज्याने एक षटकार मारलाय. लेफ्टी अगेन्स्ट लेफ्टी, ऍडव्हान्टेज बॅटर कडे, बट सध्या गावठाण लिव्ह ऑन दी टॉप आणि टिपलाय लॉंग ऑनला. एक सुंदर असा झेल, फलंदाज बाद आणि परत आहेत मैदानातनं बाहेर. एका बाजूला एका तालुक्यातील 11 खेळाडू मैदानावरती खेळत आहेत. त्या तालुक्याचं नाव आहे उरण, टीमचं नाव आहे गावदेवी गावठाण. ही तीच टीम आहे, मी मगाशी सांगितलं की हलक्यात घेऊ नका. ऑल इंडिया ओपन हाफला देखील गावठाण आपलाच तालुका घेऊन खेळतो आणि उरणकरांचा सन्मान आज क्रिकेट विश्वाला दखल घेण्याच्या दिशेने जाताना गावदेवी गावठाण उरण आपल्याला पाहायला मिळते. आणि आजवरचा इतिहास रबर बॉल क्रिकेट असू द्या, टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, गावदेवी गावठाण देहू रोड मध्ये जेव्हा जेव्हा आली आहे. आणि सांगायचं अगदी शॉर्ट अँड स्वीट, आजवर मी जे पाहिलंय डी इव्हेंट आणि पहिली जर हक्काची टीम कोणती आहे तर गावदेवी गावठाण. त्यामुळे नक्कीच आवर्जून कौतुक अतुल मडवी सरांचं
कॅप्टनचं सगळ्यांचं व्हायला हवं. बट सध्या मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. आता मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल झालाय प्रशांत ठाकूरच्या सोबतीनं बिलाल राजपूत. एक फटका मारायचा बिलालला, जिथनं या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करताना बॅटिंग टीम रेड डेव्हिल नोएडा रायगड आपल्याला पाहायला मिळेल. जमीर बागेवाडी यांनी विकेट बनवली आहे आणि ही विकेट सध्या गोलंदाजांना साथ देतीये. अजून एक विकेट फलंदाज बाद बिलाल राजपूत. रोहितनं काय स्पेल टाकलाय, षटकं टाकली आहेत मैदानावरती. रोहितनं 2 विकेट्स काढलेत, त्यानं 3 धावा खर्च केलेत फक्त आणि फक्त 8. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज रोहितसाठी देखील नक्की व्हायला हव्या, कारण समीकरण मैदानावरती आता शिल्लक आहे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. व्हॉट अ सेलिब्रेशन. या सेलिब्रेशन नंतर कदाचित रोहितची जर गर्लफ्रेंड असेल तर ती देखील म्हणेल शावा माझा काळा आहे बट गोलंदाजी मध्ये भाऊ माझा दिलवाला आहे. काय बॉलिंग टाकली या मॅच मध्ये रोहितनं लाजवाब. आणि जे सेलिब्रेशन होतं रोहितचं ते उरणकरांना सांगून जाईल की आता मॅच मध्ये आपण शिरकाव केलाय. बट एक क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. विसरू नका समोर खेळतीये रेड डेव्हिल नोएडा रायगड. क्षणात होत्याचं नव्हतं ही टीम करू शकते. सबस्क्रायबर मीटर ऑन आहे. 70 लवकरच घेऊन येते ग्रामीण धमाका बिग बॅश. भिवंडी विभागातील कोण गावला तर ही मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. तुम्हाला पाहिजे आहे तर सबस्क्राइब करा 70 युट्यूब चॅनलला. तब्बल 21 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन ही स्पर्धा प्रेक्षक राजांच्या भेटीला येईल. आणि प्रेक्षणीय सामना ग्रामीण स्टार कॅप्टन भिवंडीची ओळख भावेश पवार आणि बंटी पटेल गुजरात स्टार साठी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत सन्माननीय माजी नगरसेवक गणेश अण्णा बनोई या ठिकाणी उपस्थित होत आहे. दादांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. O2 कॉम्बो. अमोल भाऊ तरस यांच्याकडनं एक पारितोषिक आलंय, कारण बॉलिंग झाली आहे मैदानावरती रोहितकडनं सर्रास. त्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक अमोल भाऊ तरस यांच्याकडनं आलंय. म्हणून तर ही स्पर्धा चर्चेत आहे. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक. जो चांगला खेळेल ना त्या प्रत्येकानं इकडे देहूरोड पुणेकरांच्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि ज्या ज्या खेळाडूंना आयोजकांची मनं जिंकली आहेत त्यांच्यासाठी कॅश प्राइज ही मॅनेजमेंट टीम सातत्यानं देतीये. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतंय. फार कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालंय. कदाचित आय थिंक आज साईश मात्रे या टीम मध्ये आहे, बट बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्यावरती विश्वास न ठेवणं आणि प्रथमेश मात्रेला आणणं कदाचित जर आणि तरच्या गोष्टींमधला बदलाव पाहायला मिळेल का. 6 बॉल 18. अजूनही बॅटिंग ट्रॅक वरती प्रशांत ठाकूर खेळतोय. प्लस डगआउट फक्त इतकंच म्हणेल की इथनं 3 मारायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती पिट्टूला आणलंय. अर्थातच पुंडेचा स्टार प्रथमेश मात्रे आलाय. समोर बॅटिंग करतोय प्रशांत ठाकूर आणि त्याच्या सोबतीनं सिकंदर. प्रथमेश तयार आहे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल प्रथमेशचा टप्पा पडल्यानंतर थोडासा वरती चढलाय. स्टिकर एंडला जाऊन लागलाय आणि मिळतीये फक्त आणि फक्त 1च धाव. आणि या एका धावेच्या मदतीनं समीकरण मैदानावरती बदललंय. येणारे 5 बॉल 17 रनची गरज आहे. या मैदानावरती 21 धावा कृष्णा गवळीला बनवताना पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलंय. सुपर ओव्हर मध्ये 21 बनवताना थॉमस आणि प्रशांतला पाहिलंय. गावदेवी गावठाण टीम जर इथे जिंकत असेल तर त्यांच्यासाठी प्राइज येतंय अमोलदादा वीर यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. O2 कॉम्बो. कॅश प्राइज ऑन आहे. शेअर मार्केट आज देहूरोड पुणे केवळेच ऑन आहे, बट मैदानावरती मॅच देखील अजूनही ऑन आहे. सामना संपलेला नाहीये. थंडी पूर्णपणे गायब करून टाकणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. इथनं एक मोठा फटका सामन्यामध्ये. वातावरण तापेल. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दबाव दबाव बनलाय. फिल्डर्सनं तो बनवलाय. चांगली साथ क्षेत्ररक्षकांना दिली आहे या मॅच मध्ये गावठाणच्या बॉलर्सला. आणि 4 बॉल आता जिंकण्यासाठी मैदानावरती धावा करायच्या 16. प्रशांत ठाकूर बॅटिंग ट्रॅक वरती विचार करतोय. इथनं तो वेळ घेतोय. माहिती आहे त्याला वेळ बदलवायची आहे नोएडा रायगड साठी. अर्ध्या विकेट वरती टाकलाय बाउन्सर आणि काम झालंय गोलंदाजाचं की बॅटर्स. हो, वाईट बॉल अंपायर्सनं दिलाय.
लगेचच गोलंदाजानं चॅलेंज घेतलाय DRS. या स्पर्धेच्या निमित्तानं डी इव्हेंट वरती पाहायला गेलं तर देवरोड परिसरातील डी इव्हेंट वरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि अखंड असंख्य मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. त्या सर्व मित्रपरिवाराचा मनपूर्वक मनापासून आदरपूर्वक स्वागत. 51ला 5 सध्या चित्र आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतं. 51 लॉस ऑफ 5 विकेट. व्हाईट बॉल हा इशारा त्या ठिकाणी अंपायरच्या माध्यमातून आलाय. चिरागों की तरह जलकर उजाले करो, अगर अंधेरों से अगर टकराना है रास्तों की परवाह क्यों करते हो यारो, अगर दूर तक जाना है तो बस संघर्ष करो मेरे यारो. कारण ही मॅच संपलेली नाही. आता बॉल बाकी आहेत मैदानावरती. 4 रन बाकी आहेत. इथनं 15 व्हाईट बॉल आलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत किरणदादा कांबळे आणि तुषारदादा तरस हे दोन्ही मान्यवर उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. आमचे मित्र शुभम भाऊ दाभाडे यांचं आगमन होतं. त्यांच्या सोबतीने आदेश आपलं स्वागत आहे. फटका लाजवाब आहे. मॅच संपलेली नाहीये. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ठोकलाय फलंदाज प्रशांत ठाकूरनं. षटकार. रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का नया मजा भी आएगा. षटकार आलाय. समीकरण बदललाय. बॉल बाकी आहेत 3 रन बाकी आहेत मैदानावरती 9. सहा बॉलचा खेळ मैदानावरती. समीकरण होतं 6 चेंडू 18. नंतर समीकरण आलं 5 बॉल 17. तदनंतर 4 16. तदनंतर 4 बॉल 15. आता ठोकला षटकार आणि बदलली मॅच. 3 बॉल 9 धावा. प्रशांत ठाकूर की प्रथमेश म्हात्रे. टीम गावदेवी गावठाण उरण की मैदानावरती डंका वाजेल. रेड डेव्हिल नोएडा रायगड. इथे फटका चांगला ऑन साइडला खेचलाय. जरूर सिंगल कंप्लीट आहे. दुसरी वाचवावी लागेल. थ्रो डेंजर एंडला यावा लागेल. हो आलाय अगदी बरोबर. आणि रनआउट साठी काही काळ अपील देखील झालं. मिळती एक सिंगल. समीकरण या मॅच मध्ये उरलंय. 2 बॉल 8. कदाचित ही मॅच सुपर ओव्हर मध्ये जातीये का. आता या चर्चा या मैदानावरती सुरू झालेत. ओपन हाफ ऑल इंडिया क्रिकेट व्यावसायिक आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 सुपर ओव्हर या मैदानावरती झालेले आहेत. दोन्ही सुपर ओव्हर खतरनाक झालेत. कारण मॅचेस तितक्या चांगल्या रंगलेत. कारण काल 6 बॉल 4 राजू मुखियानं बॉलिंग करताना ती मॅच सुपर ओव्हर मध्ये आणली होती. इथे 6 बॉल 18 चेस करताना रेड डेव्हिल नोएडा रायगड सुपर ओव्हर खेळ की सामना जिंकेल. 2 बॉल 8. फटका चांगला आहे. 1 मिळाली तर मॅच सुपर ओव्हर साठी संधी राहील आणि 2 कंप्लीट झाल्या तर जिंकण्यासाठी. हो इथे 2 झालेत पूर्ण आणि स्ट्राईक स्वतःकडे मैदानावरती फलंदाजानं ठेवली आहे आणि समीकरण उरलंय 1 बॉल 6 रन. रनआउटची संधी. काय घडतंय मैदानावरती. स्ट्राईक मिळेल का प्रशांत ठाकूरला. त्याच्या चर्चा सुरू झाल्यात. अंपायर्सकडे अपील केलं जात आहे. भरपूर साऱ्या घडामोडी या मॅच मध्ये घडलेत. प्रशांत ठाकूर सुसाट सुटला स्ट्रायकर एंडला. बट अंपायर्सचा निर्णय काय येतोय. स्क्वेअर लेग अंपायर्सकडे दाद मागितली जातीये. चर्चा दोन्ही अंपायर्स मध्ये काही काळ केली जाईल असं चित्र सध्या मैदानावरती वाटतंय. मॅच गरम झाली आहे. सबस्क्रायबर मीटर ऑन. 8,03,689. लवकरच 10 लाखाचा टप्पा पार करेल आणि मिलियन पर्यंत पोहोचेल टीम 70-70. तारिकबाई सय्यद यांची ही टीम युट्यूब फॅमिली आज प्रचंड मोठ्या संख्येनं वाढतच चालली आहे. चर्चा सुरू आहे. एका बाजूला निकाजे सर, दुसऱ्या बाजूला अजय आवे सर. क्रॉस झालाय का. अंपायर्सकडे अपील करत होते त्यावेळी काय घडलं एक्झॅक्टली. बॉल डेड झाला होता का की तिसरी रन इकडे पूर्ण होईल की तिसरी रन घेताना रनआउट झालेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मॅच थोड्याच वेळात या मैदानावरती आपल्याला देईल. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पाहूया काय निर्णय येतोय अंपायर्सच्या माध्यमातून. अजूनही चर्चासत्र सुरूच आहे आणि फायनली दोन्ही अंपायर्सची चर्चा पूर्ण झाल्यानंतर अंपायर्स आपल्या मुख्य स्थानी येऊन या ठिकाणी आपला निर्णय कळवतील जो अतिशय महत्वाचा आहे. समीकरण 1 बॉल 6 की 1 बॉल 7
आणि अंपायर्सनं आता टेन्शन अजून वाढवलं प्रेक्षकांचं, कारण ही मॅच आता न थांबता न थकता न संपणारी आहे. कारण आता क्रॉस साठी DRS या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर्सनं कॉल केलाय. ऑनफिल्ड अंपायर्सच्या माध्यमातून हा निर्णय. बॉल डेट साठी केला अंपायर की रनआउट साठी केलाय तसं कळवा आधी. यस, डेड बॉल झालाय का त्याच्यासाठी. डेड बॉल म्हणजे कधी, ज्यावेळी 2 रन कंप्लीट झाले त्यानंतर अंपायर्सला कॉल तिकडे बॉलरनं केला होता का, त्यासाठी या DRS ऑनफिल्ड अंपायरनं घेतलाय. म्हणजे इकडे 2 रन्स तर नक्की मिळणार आहेत, तिसरी मिळणार का हा क्वेश्चन. जर गोलंदाजाने सामना जिंकवला तर इथे मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज अमोलदादा तरस यांच्या वतीनं आहे. प्लस 2 रन्स कंप्लीट होतील. समीकरण मैदानावरती बाकी असेल 1 बॉल आणि 7. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सिकंदर. 6 पाहिजेत, सॉरी 6 पाहिजेत, बरोबर 2 कंप्लीट आहेत. स्ट्राईक सिकंदरला मिळेल, फक्त इतकंच चेंजेस. आणि 2 बॉल 8चं समीकरण होतं विवेक, 2 आलेत, 1 बॉल 6 बाकी आहेत. थर्ड अंपायर थोडं थांबा अंपायर, 2 मिनिटं. स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत सन्माननीय उत्तम रामचंद्र दादा तरस, श्रीमंत शिवशरण RPI पुणे जिल्हा अध्यक्ष, सन्माननीय अरविंद भाऊ गायकवाड RPI देवरोड अध्यक्ष उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. राहुल भाऊ भोंडवे, निखिल दादा ओवाळ आणि संकेत भाऊ राऊत हे देखील मान्यवर उपस्थित आहेत. आणि सन्माननीय तुषार दादा तरस हे देखील मान्यवर उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. फायनल डिसिजन येतोय. 2 रन्स मिळतील. समीकरण मैदानावरती बाकी असेल 1 बॉल आणि 6. शुभम कांबळे यांच्याकडनं एक पारितोषिक आलंय. जर बॅटिंग टीमनं 6 मारला तर 1000 प्लस. सगळे डगआउट मध्ये जा, रिक्वेस्ट आहे सर्वांना. आणि ऑन स्क्रीन हा रिप्लाय तुम्हाला दाखवला जातो, पाहू शकता तुम्ही. दोन्ही बॅटर्स तिकडे थांबले होते असं अंपायरचं मत होतं. अंपायर्सकडे पाहत राहतोय, कुठेही ट्राय केलं नव्हतं 3rd रन साठी. नंतर लास्ट स्टेजला तिकडे मात्र ज्यावेळी बॉल पूर्णपणे हातामध्ये घेऊन कीपर थांबले त्यावेळी रन साठी बॅटर्सनं ट्राय केलं असं अंपायरचं मत आहे. आणि त्यामुळेच इथे हा बॉल फक्त 2 धावा देऊन जाईल असं अंपायरनं घोषित आलंय. आणि जो अंपायरचा निर्णय होता तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. थँक्यू. अंतिम बॉल आणि 6 धावेची गरज. 1 बॉल 6. फिल्डर आपण पाहूयात. समोर एक लॉंग ऑफ, ऑन साइडला 4 फिल्डर्स आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार आहे. प्रथमेश मात्रे स्ट्रायकर एंडला फलंदाज. सिकंदर भट्टी. आज सिकंदर भट्टीच्या बॅटला फक्त 1 असा मारायचा आहे जो मैदानाच्या बाहेर जाईल आणि टीम फायनल खेळ. गणेश भोसले यांच्याकडनं षटकार ठोकला तर 10,000. शुभम कांबळे यांच्याकडनं 1,000. म्हणजे येणारा षटकार 11,000 आणि त्या सोबतीनं 5 लाखाच्या टायटल साठी खेळण्याची संधी मिळेल. अक्षयदादा बाजीराव तरस यांच्याकडनं 1,000. 12,000 रुपयाचा हा षटकार. बट ते 12,000 नाही, मेगा फायनल मध्ये कोण जाईल? गावदेवी गावठाण तालुका मधून आलेली टीम पराभूत करेल का ऑल इंडिया ओपन टीमला, की आपल्या टीमचा डंका आणि विजयाचा शंखनाद सिकंदर भट्टीचा षटकार करेल? मॅच आवडली असेल होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा अंतिम बॉल, 6 धावेची गरज. प्रथमेश मात्रे तयार. आणि हा बॉल चांगला आहे.
चालला यष्टीरक्षकाच्या हातात अगदी मिड विकेटला बॉल सॉरी आणि इथे जिंकली मॅच टीम गावदेवी गावठाण उरण उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है और उरण के दर्शकों को था भरोसा हमारे हौसलों के आगे आसमां भी थोड़ा कम है. एकदा जोरदार टाळ्या उद्या गावदेवी गावठाण आणि टीम रेड डेव्हिल नोएडा रायगड साठी एक चांगली मॅच आपल्या बेटीसाठी आली. फायनली जिंकलाय सामना आणि आपण पाहताय या ठिकाणी मॅच समरी आपल्या समोर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत पिंपरी चिंचवड नगरसेविका सन्माननीय सौभाग्यवती संगीताताई बोंडवे या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ताईंनी देखील या स्पर्धेसाठी मोठा हातभार लावला. विशेष सहकार्यामध्ये त्यांचं देखील